नमस्कार. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई युनिव्हर्सिटी पेट एक्झाम 2021 आणि बामू एक्झाम पेट एक्झाम 2021साठी रिसर्च मेथडॉलॉजीचा स्टडी करणार आहोत. या टॉपिकचा हा तिसरा पार्ट आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण संशोधनाच्या पद्धती म्हणजे संशोधनामध्ये कुठल्या कुठल्या स्टेप वाईज आपण संशोधन करू शकतो याचा अभ्यास करणार आहोत. त्याआधी मुंबई युनिव्हर्सिटी बामू पेट या एक्झामचा अभ्यास करण्यासाठी सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की आमच्याकडे रिसर्च मेथडॉलॉजी या टॉपिकवरती टेस्ट सिरीज सुरू आहे. टोटल 10 टेस्ट या विषयावरती घेण्यात येणार आहेत. एका टेस्टमध्ये 40 क्वेश्चन्स असणार आहेत. याशिवाय तुम्हाला PDF नोट्स इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये मिळतील. या टेस्ट सिरीजला जॉईन करण्यासाठी फक्त 499 रुपीज फीस तुम्हाला भरायची आहे आणि जॉईन करण्यासाठी खाली दिलेला व्हॉट्सअप नंबर तुम्हाला फक्त मेसेज करायचा आहे. या टेस्ट सिरीजचा फायदा तुम्हाला नक्कीच एक्झाममध्ये होईल. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण बघणार आहोत संशोधन पद्धती. संशोधन पद्धतीमध्ये वेगवेगळ्या स्टेप्स आहेत, ज्या स्टेप्स पार करून आपण एक संशोधन तयार करतो. चांगला संशोधन तयार करण्यासाठी या सगळ्या स्टेप्स जर आपण फॉलो केल्या तर एक उत्कृष्ट दर्जाचं संशोधन तयार होतं, जे प्रत्येकाला उपयोगी पडतं आणि पुढे येणाऱ्या पिढीसाठी किंवा सगळ्याच व्यक्तींसाठी, अभ्यास करणाऱ्या व्यक्तींसाठी हे संशोधन खूप महत्त्वपूर्ण ठरतं. तर पहिली स्टेप आहे रिसर्चची, फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम, म्हणजे संशोधन समस्या तयार करणे किंवा संशोधनाची एखादी समस्या शोधणे. एक समस्या घेऊनच आपण त्याच्यावर संशोधन करत असतो, म्हणून सुरुवातीची जी पहिली स्टेप आहे ती आहे फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम. यामध्ये काय करायचं असतं तर साहित्य समीक्षा म्हणजे लिटरेचर रिव्ह्यू, मागे कोणी काय या विषयावर लिहून ठेवलेलं आहे किंवा जी समस्या आहे त्या समस्येविषयी आपल्याला जे काही साहित्य मिळेल ते वाचून रिव्ह्यू करायचं असतं. त्याच्यानंतर उद्दिष्ट तयार करायचं असतं, जे आपण संशोधन तयार करणार आहोत त्याची काय उद्दिष्ट आहेत, कशासाठी ते आपण संशोधन करतो आहे, हे उद्दिष्ट तयार असले पाहिजेत, कारण त्यानुसारच पुढे आपल्याला अभ्यास करावे लागतं. त्यानंतर संशोधनाचे व्हेरिएबल्स ओळखणे आणि त्याचे मोजमाप करणे, म्हणजे या संशोधनाचे मुख्य मुद्दे काय आहेत किंवा कशावरती आपण रिसर्च करतो हे सांगून त्याचं मोजमाप ठरवणं. त्याच्यानंतर गृहीतकं बनवणं, म्हणजे जो संशोधन करणार आहे त्याबद्दल गृहीतकं मांडून ठेवणं, म्हणजे आपल्या एका आराखड्यामध्ये संशोधन होण्यासाठी गृहीतकंसुद्धा बनवावं लागतात. ह्या पहिल्या स्टेपमध्ये ही जी पॉईंट्स आहेत ती कवर केली तर आपल्या रिसर्चची पहिली स्टेप ही पूर्ण होते. पुढची स्टेप आहे प्रिपेरिंग रिसर्च डिझाईन, म्हणजे संशोधन डिझाईन किंवा रचना तयार करणे. यामध्ये काय होऊ शकतं तर प्रॉब्लेम स्ट्रक्चर, म्हणजे आपला जो निवडलेला विषय आहे, प्रॉब्लेम आहे, तो कसा आहे, सामाजिक आहे, मानसिक आहे, आर्थिक आहे, ही समस्याची रचना जी आहे ही या स्टेपमध्ये येते. तर अभ्यासाची रचना पण ह्या स्टेपमध्ये येते. ती अभ्यासाची रचना कशी असू शकते तर ती एक्सपेरिमेंटल असू शकते किंवा नॉन एक्सपेरिमेंटल असू शकते. म्हणजे समजा आर्थिक संशोधनाचा प्रॉब्लेम आपण शोधला तर ती कदाचित एक प्रायोगिक अभ्यास करून येईल किंवा प्रयोग करून येईल किंवा अप्रायोगिक असू शकेल. कारण जर ती मांडलेली असेल थेरी कोणीतरी आधीच तर आपण अभ्यास करून त्याच्यावरती रिव्ह्यू देऊ शकतो, आणि जर मांडलेली नसेल, आपल्या स्वतःच्या एक्सपेरिमेंटमधून निघाली असेल तर ती प्रायोगिक अभ्यासामध्ये होऊन जाते. म्हणून स्टेप 2मध्ये संशोधन डिझाईन करण्यासाठी या 2 पॉईंट्सचा उपयोग होतो. पुढची स्टेप आहे डेव्हलपिंग डाटा कलेक्शन इन्स्ट्रुमेंट. रिसर्च आणि इन्स्ट्रुमेंट आहे, म्हणजे डेटा संग्रहण साधन विकसित करणे, संशोधन साधन. तर यामध्ये काय येतं, आपण प्रॉब्लेम सर्च केला, त्याच्यानंतर अभ्यास कसा करायचा आहे हे ठरवलं, त्यानंतर पुढची प्रोसेस आहे की आपल्याला माहिती गोळा करायची आहे. तर ह्या तिसऱ्या स्टेपमध्ये आपण वेगवेगळा डेटा गोळा करतो. त्याच्यानंतर डेटा संकलनाच्या पद्धती ठरवतो, म्हणजे क्वेश्चन घ्यायचे, इंटरव्ह्यू घ्यायचा आहे की आपण वाचून मागची माहिती मिळवून करून बनवणार आहे. ही सगळी रचना असते जी आपल्याला मांडावी लागते. कागदावर मांडल्यानंतर आपल्याला पुढे संशोधन करण्यासाठी ते सोपे जाते. हे तिसऱ्या स्टेपमध्ये. तर चौथी स्टेप काय आहे, सिलेक्टिंग सॅम्पल्स, म्हणजे नमुने निवडणे. सगळे संशोधन करताना आपल्याला सगळ्यात पहिलं एखादं उदाहरण म्हणजे नमुना निवड करावी लागते. तर नमुन्याचे टाईप कसे असू शकतात तर प्रोबॅबिलिटी असू शकते किंवा नॉन प्रोबॅबिलिटी, म्हणजे संभाव्यता किंवा असंभाव्यता असू शकते. म्हणजे एकच व्यक्ती असू शकतो किंवा एकच वस्तू असू शकते किंवा एक वस्तूंचा ग्रुप असू शकतो किंवा व्यक्तींचा ग्रुप असू शकतो, म्हणून ते प्रोबॅबिलिटी किंवा नॉन प्रोबॅबिलिटी असे म्हणतात.
त्याच्यानंतर नमुना डिझाईन निश्चित करत आहे. म्हणजे ही साधनं किंवा सॅम्पल्स जेव्हा आपण निवडतो त्याच्यावर आपली रिसर्चची डिझाईन तयार होत असते. 5वी स्टेप काय आहे, तर रायटिंग अ रिसर्च प्रपोजल, म्हणजे संशोधनाचा प्रस्ताव लिहिणे. तर प्रस्तावामध्ये काय येऊ शकतं, तर मुख्य घटक म्हणजे इंट्रोडक्शन पार्ट किंवा जे काय असेल की मुख्य घटक काय आपल्या संशोधनाचा तो लिहायचा. त्याच्यानंतर गरज, फायदे, डेटाचे प्रकार, कुठल्या कुठल्या प्रकारांनी आपण डेटा गोळा केलेला आहे ते. त्याच्यानंतर त्या सगळ्याचं जस्टिफिकेशन द्यायचं असतं. त्याच्यानंतर फंड आणि अजून कुठले कुठले रिसोर्स आपण यूज केलेत किंवा संशोधनासाठी किती निधी लागला आहे किंवा लागणार आहे, हे सगळं याच्यामध्ये प्रस्तावामध्ये या संशोधनामध्ये लिहावं लागतं. पुढची स्टेप काय असेल, तर कलेक्शन ऑफ डाटा. सगळं तयार झालं तर मग आपल्याला पुढे काय करावं लागेल, सगळी माहिती गोळा करावी लागेल. ती कशा प्रकारे करता येईल, ऑब्झर्वेशन, इंटरव्ह्यूज, क्वेश्चनरीज, शेड्यूल्स म्हणजे निरीक्षणं, मुलाखती, प्रश्नावली, वेळापत्रक या सगळ्या प्रकारांमध्ये आपल्याला डेटा गोळा करता येतो. डेटाचाच आपल्याला संशोधनामध्ये खूप उपयोग होतो. प्रोसेसिंग अँड ॲनालायझिंग डाटा ही पुढची स्टेप आहे. म्हणजे प्रक्रिया आणि डेटा विश्लेषण करायचं असतं. सगळ्या माहिती आपल्याकडे मिळाली पण त्याचं विश्लेषण आणि जोपर्यंत त्याच्यावर प्रक्रिया करत नाही तोपर्यंत संशोधनामध्ये त्याचा काहीच फायदा होणार नाही. नुसता डेटा घेतला आणि संशोधन म्हणून जर प्रसिद्ध केलं तर त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा कुठल्याही व्यक्तीला होत नाही. म्हणून या 7व्या स्टेपमध्ये काय आहे, मिळालेली जी माहिती आहे, एडिटिंग अँड कोडिंग, संपादन आणि कोडिंग जे काय आहे मिळालेली माहिती ते संशोधकाला करावं लागतं. त्याच्यानंतर डेटाचं वर्गीकरण करावं लागतं. मग ते टेबल फॉर्मॅटमध्ये किंवा स्पष्टीकरणाच्या फॉर्मॅटमध्ये ते लिहावं लागतं. त्याच्यानंतर जे आपण गृहीतकं मांडली होती किंवा लिहून ठेवली होती त्या बरोबर आहेत की नाही ते तपासणं, त्याची टेस्ट करणं, हे 7व्या स्टेपमध्ये येतं. त्याच्यानंतर जे काय मांडलेलं आहे त्याचं सामान्यीकरण, की हे आम्ही मांडलं होतं संशोधनामध्ये हे आणि अशा प्रकारे आम्हाला सिद्ध होतं आहे की आम्हाला हे कन्क्ल्युजन मिळत आहे. स्टेप आणि शेवटची स्टेप काय असते, तर रायटिंग अ रिसर्च रिपोर्ट. म्हणजे जेव्हा आपण सगळं आपलं संशोधन पूर्ण होतो, शोध निर्माण होतो, तेव्हा त्याचा एक अहवाल लिहावा लागतो. तर ते लिहिण्याची एक वेगळी पद्धत असते. तर सुरुवातीला त्याच्यामध्ये टायटल पेज म्हणजे शीर्षक पृष्ठ असतं, टेबल ऑफ कंटेंट्स, सामग्री सारणी असते, चॅप्टर्स असतात, अध्याय असतात, बिब्लिओग्राफी म्हणजे ग्रंथसंग्रह. ही जे पॉईंट आहेत हे सगळे पॉईंट संशोधकाला अति महत्त्वाचे असतात. आणि परिशिष्ट सगळ्यात शेवटी असतं. रेफरन्स किंवा अपेंडिक्स जे असतं, जे आपण कशाचा उपयोग करून संशोधन केलेलं आहे ते सगळं लिहिणं गरजेचं असतं. यानंतर असे झाले नाही तर त्याच्यावर कॉपीराईट येऊ शकतो किंवा अशा काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघूया. पण शेवटची जी स्टेप आहे संशोधन लिहिण्याची, रायटिंग अ रिसर्च रिपोर्ट, संशोधन अहवाल लिहिणे, त्यामध्ये हे सगळे पॉईंट्स कव्हर होतात. यावरती आपण काही प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न आहे, इन द कॉन्टेक्स्ट ऑफ सर्वे रिसर्च द फॉलोइंग स्टेप्स आर टेकन इन द सर्टन ऑर्डर. म्हणजे सॅम्पलिंग, रेफरन्स, डेटा ॲनालिसिस, डेटा कलेक्शन. सर्वे संशोधनाच्या संदर्भात विशिष्ट क्रमाने खालील चरणांचे पालन केले जाते. तर सॅम्पलिंग, अनुमान, डेटा विश्लेषण आणि डेटा संग्रह यामध्ये कोणते गोष्टी क्रमाने कशा लावल्या जातात, तर हे ऑप्शन्स दिलेले आहेत. तर पहिलं आपल्याला काय येणार, तर सॅम्पलिंग म्हणजे सॅम्पल निवडावं लागेल. त्याच्यानंतर डेटा कलेक्ट करावं लागेल, मग डेटा ॲनालिसिस आणि नंतर इन्फरन्स. मग आपलं उत्तर काय येईल, 1, 4, 3, 2. ऑप्शन बी हे आपलं करेक्ट ऑप्शन आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द फर्स्ट स्टेप ऑफ रिसर्च इज. संशोधनाची पहिली पायरी आहे. तर आपले ऑप्शन्स आहे, समस्या निवड आहे, समस्या शोधत आहे, एक समस्या शोधत आहे किंवा समस्या ओळखणे आहे. तर आपलं करेक्ट ऑप्शन काय येणार, सी. कारण समस्या भरपूर आहेत पण आपल्याला कुठल्या गोष्टीवर संशोधन करायचं आहे, म्हणजे एक समस्या शोधणं किंवा निवडणं ही आपली रिसर्चची म्हणजे संशोधनाची पहिली पायरी आहे. म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन आहे सी. पुढचा प्रश्न, अ गुड हायपोथेसिस शुड बी. म्हणजे एक चांगले गृहीतक म्हणजे काय, तर हे आपले ऑप्शन्स आहेत की अचूक, विशिष्ट आणि सर्वात ज्ञात त्यांची सुसंगत, डेटाद्वारे त्याची चाचणी घेता येईल अशा पद्धतीने तयार केलेली आहे आणि मर्यादित व्याप्त्याने त्याची जागतिक महत्त्व असू नये. तर आपलं उत्तर काय असणार आहे, डी. हे सगळ्याच गोष्टी जर गृहीतकामध्ये असतील तरच आपलं संशोधन चांगलं ठरतं. म्हणून हे वरील तिन्ही ऑप्शन आपले करेक्ट ऑप्शन आहे. म्हणून आपलं ऑप्शन डी हे या प्रश्नासाठी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. म्हणजे खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. हे आपले ऑप्शन्स आहेत. संशोधनात उद्दिष्ट प्रश्नांच्या रूपात
शब्दात दिली जाऊ शकतात. दुसरं, संशोधनात उद्दिष्टे स्टेटमेंट फॉर्मॅटमध्ये शब्दबद्ध करता येतात. तिसरं, प्रबंधातील पहिल्या अध्यायात उद्दिष्टे सांगायला हवीत. तर आपल्याचं करेक्ट ऑप्शन काय येईल? बी. कारण प्रश्नारूपामध्ये उद्दिष्ट कधीच असू शकत नाही आणि प्रबंधाच्या पहिल्या अध्यायामध्ये इंट्रोडक्शन म्हणजे संशोधनाचं महत्त्वाचं काय आहे पहिला पार्ट इंट्रोडक्शन तो येतो. म्हणून ए आणि सी हे ऑप्शन नसताना बी हे ऑप्शन आपलं बरोबर आहे की संशोधनाची उद्दिष्टे स्टेटमेंट फॉर्मॅटमध्ये शब्दबद्ध करता येतात किंवा असायलाच हवं, म्हणून हे बी ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रिसर्च प्लॅन म्हणजे एक संशोधन योजना काय आहे? तर हे पुढचे 4 ऑप्शन आहेत. सविस्तर असावे किंवा पुनरावलोकन आणि टिप्पण्यासाठी इतरांना दिले जावे, संशोधन अभ्यासासाठी तर्क सेट करते. रिसर्च प्लॅन हे ऑप्शन आपले 4ही बरोबर आहेत, 3ही बरोबर आहेत, कारण ते सविस्तरता असायलाच हवं, त्याशिवाय आपल्याला संशोधन पूर्ण लोकांपर्यंत पोहोचणार नाही, म्हणून ते सविस्तर असायला हवं. पुनरावलोकन केलेलं पाहिजे, टिप्पण्यासाठी इतरांना दिलं तरच त्याच्यामध्ये काय उणिवा आहेत ते कळेल, म्हणून बी हे ऑप्शनसुद्धा बरोबर आहे. आणि संशोधन अभ्यासासाठी तर्क सेट करते बरोबर आहे. जर आधीचं एखादं संशोधन असेल किंवा पुढच्याला अभ्यास करण्यासाठी तर्क सेट करण्यासाठी हे संशोधन उपयोगी येतं, म्हणून रिसर्च प्लॅन बरोबर आहे. वरील सर्व ऑप्शन बरोबर आहेत, डी ऑप्शन बरोबर आहे. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिक्वायरमेंट ऑफ अ हायपोथेसिस. पुढीलपैकी गृहीतकासाठी कोणत्या एका कल्पनेची आवश्यकता नाही? तर आपले ऑप्शन्स आहेत, तथ्यावर आधारित, कल्पनाशील, निसर्गाच्या ज्ञानाचा विरोध करणारे किंवा परिणाम कमी करण्यास अनुमती देणारे. यापैकी कोणतं ऑप्शन चुकीचं असेल? तर निसर्गाच्या ज्ञानाचा विरोध करणारा म्हणजे ऑप्शन सी हे आपल्याला या संशोधनात म्हणजे गृहीतकासाठी आवश्यकता नाही आहे. म्हणजे तथ्यावर आधारित असलं पाहिजे गृहीतक, कल्पनाशील असायला हवं किंवा परिणाम कमी करण्यास अनुमती देणारा असू शकतं, पण निसर्गाच्या ज्ञानाला विरोध करणारं कधीही गृहीतक असू शकत नाही, म्हणून सी हे ऑप्शन या प्रश्नात आहे. पुढचा प्रश्न, विच स्केल इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ मेजरमेंट. मापनाचा सर्वात सोपा प्रकार कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए, नाममात्र, नॉमिनल असतं. संशोधनामध्ये जे मापनाचा प्रकार असेल तो आहे नॉमिनल. क्वेश्चन, द प्रोसेस नॉट निडेड इन एक्सपेरिमेंटल रिसर्च. खालीलपैकी कोणती प्रक्रिया प्रायोगिक संशोधनामध्ये आवश्यक नाही? म्हणजे एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये कुठली प्रक्रिया आवश्यक नाही? तर निरीक्षण हवं, हाताळणे आणि प्रतिकृती हवं, नियंत्रण म्हणजे कंट्रोलिंग असावं किंवा रेफरन्स कलेक्शन हे तर सगळ्या संशोधनामध्ये हवं आहे, म्हणून प्रायोगिक संशोधनामध्ये रिसर्च संदर्भ नाही येणार, म्हणून डी हे ऑप्शन आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. रेफरन्स येणार नाही कारण जे आपण स्वतः प्रयोग करणार आहे त्याच्यासाठी कुठला संदर्भ घेतला असं आपण म्हणू शकत नाही, म्हणून या प्रकारच्या रिसर्चमध्ये रेफरन्स संग्रह यामध्ये आवश्यक नाही असं आपण म्हणू शकतो, म्हणून आपलं ऑप्शन डी हे बरोबर आहे. तर या प्रकारे आपले आजचे प्रश्न संपलेले आहेत. आपण या व्हिडिओमध्ये 4-5 प्रश्नांच्या आधारे जो काय हा चॅप्टर समजून घेतलेला आहे त्यावर आपण आणखी प्रॅक्टिस करूयात. तत्पूर्वी मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की आमच्याकडे MS सेट पेपर 1साठी सुद्धा टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत, त्याच्या फुल सिलेबस नोट्स अवेलेबल आहेत, मराठीमधून त्या नोट्स अवेलेबल आहेत. टेस्ट सिरीज तुम्हाला टोटल 60 टेस्ट मिळणार आहेत टोटल, ज्या पर युनिटवर 2 टेस्ट म्हणजे अशा 20 टेस्ट, प्रिव्हियस इयरच्या 10 टेस्ट, फुल सिलेबस टेस्ट 30 असणार आहेत, अशा टोटल 60 टेस्ट तुम्हाला द्यायला मिळणार आहेत. या टेस्टचा का सराव केल्यानंतर तुमच्या यश हातात असणार आहे, म्हणून या परीक्षेमध्ये तुम्हाला सक्सेस मिळवण्यासाठी आमच्या टेस्ट सिरीजला जॉईन करा. आमच्या टेस्ट सिरीजला जॉईन करण्यासाठी फक्त तुम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. हा फुल पेड ग्रुप असणार आहे आणि या ग्रुपला जॉईन करण्यासाठी तुम्हाला 1499 रुपीज फीज भरायची आहे. त्याशिवाय आम्हाला अँड्रॉइड ॲप्लिकेशनसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. अँड्रॉइड ॲप्लिकेशन जॉईन केल्यानंतर तुम्हाला फक्त MS सेट पेपर फर्स्ट चॉईस करायचा आणि टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे. अँड्रॉइड ॲप्लिकेशनमध्ये मात्र तुम्हाला डिस्काउंट मिळून ही टेस्ट सिरीज 999 रुपयाला मिळणार आहे. या टेस्ट सिरीजचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल, म्हणून तुम्ही लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा आणि भरपूर प्रॅक्टिस करा. नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड होतील यामध्ये आणि अभ्यासाची तयारी आपण अशीच चालू ठेवूया.